केज येथील उपजिल्हा रुग्णालयात 13 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल 8 तास प्रतीक्षा करावी लागल्याच्या गंभीर प्रकरणात आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणात वैद्यकीय अधीक्षक, 3 डॉक्टर आणि परिचारिकांसह एकूण 6 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून आता संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील 13 वर्षीय पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते। मात्र अत्यंत संवेदनशील आणि तातडीची प्रकरण असतानाही तिला तब्बल 8 तास प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोप आहे। या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। घटनेची माहिती जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके यांनी रुग्णालयाला भेट देऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले। त्यानंतर स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आली। चौकशी अहवालात निष्काळजीपणा आढळून आल्यानंतर 1 जुलै रोजी 6 जणांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले। या कारवाईमध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय रामदास केंद्रे, भूलतज्ञ डॉक्टर प्रणिता गंगाधर पाटील, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सविता संजय साखरे तसेच अधिसेविका शिवकांता रामभाऊ गवडी आणि अधिपरिचारिका अनिता बाबासाहेब मोराळे व वैशाली पंडित पारखे यांच्यावर कारवाई करण्यात आली। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात केवळ आरोग्य विभागच नव्हे तर केज पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत। पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या आरोपानुसार तक्रार नोंदवण्यासाठी पीडितेला रात्रभर पोलीस ठाण्यात थांबावे लागले। तसेच आवश्यक समुपदेशन आणि मानसिक आधार वेळेत उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे, मनीषा तोकले आणि तत्वशील कांबळे यांनी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पीडितेच्या नातेवाईकांनीही गृह विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषीवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे। महिला आणि बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकरणामध्ये कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे। आरोग्य विभागाने तातडीने कारवाई केली असली तरी पोलीस विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने विविध स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे। अल्पवयीन पीडितेला न्याय मिळावा आणि या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे। दैनिक लोकप्रश्नासाठी मी गायत्री सर्वज्ञ, बीड।